नमस्कार, मी महेंद्र धोंगडे. युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण आहोत हदगाव तालुक्यातील बामणी फाटा या ठिकाणी. या काही अंतरावरच नागपूर नांदेड तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग जातो. राज्य सरकारच्या वतीने एकंदरीत पाहता शेतकऱ्यांची बाजारपेठ साठी राज्य व केंद्र सरकारच्या वतीने अनेक रोड बनवण्यात येत आहेत. या थोड्या अंतरावरूनच नागपूर तुळजापूर नांदेड हा राष्ट्रीय महामार्ग जातो आणि या महामार्गाला जोडून हा बामणी फाटा ते हा पुसद राष्ट्रीय महामार्ग जातो. मात्र गेल्या अनेक दिवसापासून या राज्यमार्गाचं काम चालू आहे. एकंदरीत पाहता जर विचार केला तर समृद्धी सारखे राष्ट्रीय महामार्ग 3 या 4 वर्षात कंप्लीट होत असतात. मात्र गेल्या 3 वर्षापासून हा बामणी फाटा ते पुसद जाणारा महामार्ग गेल्या 3 वर्षापासून अतिशय संत गतीने चालू आहे. या महामार्गावर ठेकेदाराच्या वतीने कुठल्याही पाणी टाकण्यात येत नाही. या महामार्गाच्या दोन्ही दुतर्फा जर पाहिल्या आपण तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की शेतकऱ्यांची केळी आहे. या ठिकाणी हळद आहे. जर विचार केला तर या केळी आणि हळद आपण पाहू शकता. या ठिकाणी केळी आहे आणि केळीवर हा धुळीचा थर सुद्धा 1 इंचाचा थर बसल्याचं तुम्हाला दिसतंय. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की संपूर्णपणे हळद ही या रोडवरील धुळीनं नष्ट झाल्याचं पाहायला मिळतंय. तर आपण पाहू शकता अनेक हे शेतकऱ्यांचे पिकं आहेत. तर हे मी कॅमेरामॅनला विनंती करेल की हा धूळ दाखवण्यात यावं थोडंसं मोठं. तर आपण पाहू शकतो हे शेतकऱ्यांचं पीक आहे. हा पीक पूर्णपणे अक्षरशः धुळीनं 1 ते 2 इंचाचा थर या पिकावर जमा झालेला आहे. या ठेकेदाराच्या वतीने महामार्गावर पाणी सुद्धा टाकल्या जात नाही. अनेक या ठिकाणाहून ये जा करणारे नागरिक आहेत. अक्षरशः त्यांना धुळीचा सामना करावा लागतो. मात्र याकडे ठेकेदार असेल कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. तर आपण पाहू शकतो की माझ्या पाठीमागे एक शेतकरी आता आलेले आहेत. आपण त्यांच्याशीही बातचीत करणार आहोत. बापू काय सांगाल, किती दिवसापासून हा रस्ता असाच आहे? रस्ता वरीच झालं असाच करून ठेवला आणि आता कोणाचीच मनाई नाही. धुर्डा केळीवर बसायला शेतीवर धुर्डा म्हणजे सांगू नका. आता मदत गेलं तर भूतासारखी अंगव आहेत. आणि या महामार्गावर पाणी सुद्धा टाकायला कॉन्ट्रॅक्टर तयार नाही का? नाही पाणी सुद्धा नाही. एखादी 8 दिवसात एखादीशी येतात, एखादीशी येत नाही. अक्षरशः तुमचा या ठिकाणी पीक आहे, हळद आहे, तुमची केळी आहे, पूर्ण 1 इंचाचा थर या केळीवर जमा झाला. कसं पाहता याकडे? रोज जमा व्हायला तर काय करणार आम्ही तरी. सरकारचे काम होय. काय मागणी असेल तुमची लोकप्रतिनिधीकडे? प्रतिनिधीकडे सांगितलं, आमदारला सांगितलं. 2 वर्षापासून हा असाच चालू आहे का? हो, गेल्या वर्षी या दिवसापासून हे चालू आहे. गेल्या वर्षी या दिवसापासून हे काम चालू आहे. तर हे होते शेतकरी. हे सांगतायत की गेल्या 2 वर्षापासून हे काम अशाच संत गतीने चालू आहे. कोणी पाणी टाकायला सुद्धा तयार नाही. अनेक वेळा नागरिकांना या धुळीचा अक्षरशः सामना करावा लागत आहे. तर शेतकऱ्यांचं पीक तर दोन्ही साईडला अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यांची अशी मागणी आहे की शेतकऱ्याच्या पिकावर आमच्या जे धूळ बसलेली आहे त्याची पण आम्हाला नुकसान भरपाई द्यावी. तर आपण पाहू शकताय माझ्या पाठीमागून एक गाडी येते. ते गाडी अक्षरशः धुळीमधून आल्यासारखं वाटतंय. तर आपल्या सोबत या ठिकाणचे शेतकरी आहेत. आपण त्यांच्याशीही बातचीत करणार आहोत. बापू काय नाव आहे तुमचं? वामन भगवान वाकोडे, पिंपरखेड. ही शेती तुमची आहे? हो, शेती आपली. गेल्या 2 वर्षापासून या महामार्गाचं काम अशाच प्रकारे आहे. कुठे गीट आथरली नाही, काहीच नाही. काय सांगाल या महामार्गाबद्दल? या महामार्गाबद्दल काही सांगायचं म्हणजे हे धूळ सांगूच नका. काय धुर्डा पिकावर बसलाय, 2-2 इंच 3-3 इंच बसलेला. याच्याबद्दल काही आम्हाला कोणाला म्हणावं हे काही कळच नाही. बाकीचं काय सांगावं आता. या पिकानं एक आवड, तिकडला 1 आवड, इकडला 1 आवड, 2 आवड जमिनी सडकाच्या काठाच्या गेल्या. तर यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही साईड जे पिकं आहेत ते अक्षरशः या धुळीमुळे नष्ट झाल्याचंही सांगत आहेत. तर आपण पाहू शकतो की या शेतकऱ्यांची ही हळद आहे. तर ही हळद या धुळीमुळे अक्षरशः
रोगिष्ट झाल्याचंही पाहायला मिळतंय. तर आपण या ठिकाणी पाहू शकता की माझ्या पाठीमागे की केळी आहेत. एक शेतकेळीचा लावलेला आहे. तर आपण पाहू शकतोय. मी कॅमेरामॅनला विनंती करेल की या ठिकाणी यावं आणि या महामार्गामुळे अक्षरशः पाणी न टाकल्यामुळे या शेतकऱ्यांचंही पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. आपण पाहू शकता की 1 इंचाचा थर या केळीवर बसल्याचंही दिसत आहे. तर बापू, आणखीन काय तुमची मागणी असेल की त्या ठेकेदाराकडे तुमची? ठेकेदाराकडे काही मागणी नाही आमची. आम्हाला पैसे द्यावा होता ठेकेदारानं काहीतरी याचा उपाय, नाही तर आम्ही असे तर मरायचलो आता. कोणाजवळ जावं, कोणाजवळ जावं, काय करावं काही आम्हाला सुचना. रोड करा, बिनगोड झालं. बाकीचं काय हो, रोड केला म्हणजे प्रश्न मिटला. खासदार कोणी देईन याच्यावर लक्ष. आमचं म्हणणं की रोड गेल्या वर्षीच त्याला सांगितलं होतं की रोड करा, रोड करा. तिकडून आले करीत करीत आलो की आलो पण इतके दिवस झाले. तर हे 2 वर्ष झालं या रोडकडे कोणीच लक्ष नाही. या रोडनं कितीक माणसं पडलेत. या रोडनं बायाचे कानं फुटलेत बरसातीमध्ये. या रोडची काही मागणी नाही कोणाची. हे होते शेतकरी की यांचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर या रोडचं काम पूर्ण करण्यात यावं आणि जे आमच्या पिकाचं जे नुकसान झालेलं आहे ते आम्हाला देण्यात यावं, अशीही त्यांची मागणी होताना दिसते. मात्र याकडे ठेकेदार असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड असेल, हे का दुर्लक्ष करतात असाही या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे. कॅमेरामन मारुती काकडेसह मी महेंद्र धोंगडे, युवा राज्य न्यूज लाईव्ह साठी हदगाव, नांदेड.